Hello everyone, welcome to Urja Spoken English class. Today we are going to learn when to say good morning, good afternoon, good evening and good night. बघा, आपल्याला शाळेमध्ये सर्व काही शिकवलेलं असतं, ओके. पण साधारणतः एवढंच माहिती आहे का, सकाळी 12 वाजेपर्यंत गुड मॉर्निंग बोला, 12 नंतर गुड आफ्टरनून बोला, संध्याकाळी गुड इव्हनिंग बोला आणि रात्री गुड नाईट बोला. बरोबर, एवढं तर आपल्याला माहीत आहे. पण हेच गोष्ट आपण थोडी डिटेलमध्ये मीन्स एकदम परफेक्टली 24 आवर्समध्ये एकदम टाईमशीर पद्धतशीर मी तुम्हाला सांगणार आहे की परफेक्टली या वेळेपासून तर या वेळेपर्यंत तुम्ही कधीही कोणाला भेटले ना तरीही गुड मॉर्निंग बोला किंवा गुड आफ्टरनून बोला किंवा इव्हिनिंग किंवा नाईट जे असेल ते. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण घेणार आहोत गुड मॉर्निंग. ओके, लक्षात घ्या, साधी सोपी गोष्ट आहे. आपण सकाळी उठलो झोपेतून का सर्वांना गुड मॉर्निंग बोलतो. आता थोडंसं लॉजिक तुम्ही बदला, थोडासा हा विचार करा की कंपनीजमध्ये शिफ्ट वाईज काम असतं, बरोबर, की काही लोक रात्री कामाला येतात तर काही लोक दिवसभर काम करून रात्रीचे घरी येतात. ओके, आता मी तुम्हाला एक सांगते की गुड मॉर्निंग नेहमी काही लोकांना विचारलं, माझ्या विद्यार्थ्यांना मी जेव्हा विचारते की किती वाजल्यापासून तर किती वाजेपर्यंत आपण गुड मॉर्निंग बोलू शकतो. ओके, सो सकाळी 5 ते 6 वाजता उठल्यावर मुलं म्हणतात की गुड मॉर्निंग आपण बोलू शकतो. 4 वाजता उठलं तर काय होईल, मग काय बोलणार. रात्री 3 वाजता उठले मी आणि मला घरातल्यांना कुणीतरी माझ्याबरोबर अजूनही उठलं आणि मग मला ग्रीट करायचं तर काय करणार. बरोबर आहे की नाही. जर तुम्ही कधी मोबाईलमध्ये टाईम पाहिला असेल डिजिटल क्लॉकमध्ये, ओके, तिथं AM आणि PM एक काहीतरी लिहिलेलं असतं, माहिती आहे काय AM PM, अँटी मेरिडियन अँड पोस्ट मेरिडियन. ओके, आता याचा ना आपल्या इंग्लिश स्पीकिंगचा काही ॲक्च्युली संबंध नाही आहे, फक्त एक जनरल नॉलेज म्हणून लक्षात ठेवा. AMचा लॉंग फॉर्म हा अँटी मेरिडियन आहे, तर PMचा लॉंग फॉर्म हा पोस्ट मेरिडियन आहे. ओके, रात्रीचे 12 वाजल्यापासून तर सकाळचे 11:59 मीन्स ॲट नाईट 12 o'clock टू इन द मॉर्निंग 11:59. ओके, सकाळचे 11:59 11:59 पर्यंत जे कोणी तुम्हाला भेटेल त्या सर्वांना तुम्हाला गुड मॉर्निंग असं ग्रीट करायचं आहे. दुपारचे 12 का नाही माहिती आहे, कारण की 12 वाजता PM स्टार्ट होतं, दॅट इज पोस्ट मेरिडियन. ओके, ज्याला आपण मध्यान्ह पण म्हणू शकतो. सो दुपारचे 12 वाजल्यापासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण त्या लोकांना गुड आफ्टरनून ग्रीट करायचं. जे कोणी तुम्हाला 12 ते 5च्या दरम्यान भेटू ना त्यांना सर्वांना गुड आफ्टरनून ग्रीट करायचं. ओके, आणि राहिली संध्याकाळची वेळ तर संध्याकाळच्या 5 वाजल्यापासून तर अगेन रात्रीचे 11:59 पर्यंत तुम्हाला गुड इव्हिनिंग ग्रीट करायचं. लक्षात येतं, जे कोणी तुम्हाला भेटो. राहिलं गुड नाईट. गुड नाईट तेव्हा बोलतात ओनली ॲट द टाइम ऑफ द बेड, जेव्हा तुम्ही बेड डायरेक्ट झोपायला जाणार त्याच वेळेला तुम्हाला गुड नाईट बोलायचं आहे, किंवा अक्षरशः 7-8 वाजताही किंवा अर्ली टाईममध्ये ही इव्हिनिंगच्या. तुम्हाला असं माहिती आहे की ही पर्टिक्युलर व्यक्ती आता ती मला डायरेक्टली उद्या भेटणार आहे. ओके, आजच्या या रात्रीच्या 12 वाजल्याच्या पिरियडमध्ये ती काही मला पुन्हा भेटणार नाही किंवा तिचा मला साधा कॉलही येणार नाही. त्यावेळेस तुम्ही बोलू शकता की चलो बाय, गुड नाईट. आपल्या फोनवर पण येतो ना, आपण 8 वाजता आपल्या जेवणाचाच वेळ असतो तर आपण जेवण करतो आणि आपल्या फ्रेंडचा फोन आला, पण आपण इतकं शुअर असतो फोन जेव्हा आपण हँगअप करत असतो की आता मला याचा काही परत कॉल येणार नाही आहे, आपण तर चल ओके बाय ठेवतो, गुड नाईट. तुम्ही 8 वाजताही गुड नाईट बोलू शकता. लक्षात येते गुड नाईट केव्हा बोलायचं आहे. एकतर तर तुम्ही डायरेक्ट जाऊन झोपणार आहात बेडवर त्यावेळेस तुमच्या फॅमिली मेंबरला बोला ओके बाय, गुड नाईट मॉम, डॅड, ब्रदर, सिस्टर एक्सेट्रा. ओके, और किंवा फोन कॉलवर असू शकते किंवा तुमच्या घरी कुणी एखादं पाहुणं आले असेल जे की जात असेल 7-8 वाजता, त्यावेळेस तुम्ही त्यांना बाय नंतर गुड नाईट असं ग्रीट करू शकता. तसं इव्हिनिंग. आता रात्री 12 वाजल्यापासून तर कसं बोलणार आपण गुड मॉर्निंग. सिंपल लॉजिक आहे बघा. जे कोणी एम्प्लॉईज रात्रीचे कामाला येतात ना आणि ज्यांची शिफ्ट रात्री 2 वाजता संपून ते घरी जातात. लक्षात घ्या, आता थोडीशी सिच्युएशन क्रिटिकल झाली इथे. सपोज 2चा टायमिंग मी तुम्हाला एक्सप्लेन करते की काही लोक जे आहेत ते 2 वाजता कामाला येतात, तर काही लोकांची शिफ्ट ही 2 वाजता संपून जाते. मग त्याची जागा घेणारे दुसरे जण असतात ना, मग ते दोघे एकमेकांना काय ग्रीट करते.
कंपनीची सिच्युएशन आहे. बघा, जो रात्री 2 वाजता नव्याने कामाला आलाय ना, त्याच्यासाठी ती डेची सुरुवात आहे, दिवसाची ती सुरुवात आहे. तो सुरुवातीला आपण रात्री 2 वाजताही तो त्या माणसाला गुड मॉर्निंग असं ग्रीट करत आहे. लक्षात येतं. आणि जो दिवसभर काम करून रात्री 2 वाजता आता घरी जाऊन तो झोपणार आहे, लक्षात घ्या, रात्री 2 वाजता म्हणजे 2 AM ला तो झोपणार आहे, तो त्या माणसाला गुड नाईट असं विश करणार आहे. सिच्युएशन मॅटर्स, टाइम डझंट. ओके, काही लोक रात्रीचे 4 वाजता घरी येतात. ओके, त्यांची फॅमिली त्यावेळेस उठते, फॅमिली त्याला गुड मॉर्निंग विश करेल, पण तो काम करून थकून भागून आलेला आहे, तो पहाटे 4 वाजता त्याच्या फॅमिली मेंबरला गुड नाईट असं विश करू शकतो. काय? कारण त्याचं ती झोपण्याची वेळ झाली. लक्षात येते. सो बघा, जरी मी तुम्हाला सांगते आहे की मॉर्निंगचा टाइम असा आहे, रात्री 12 वाजल्यापासून तर सकाळचं 11:59 पर्यंत तुम्ही गुड मॉर्निंग बोलू शकता. दुपारी 12 ते 5 मध्ये तुम्ही गुड आफ्टरनून ग्रीट करू शकता, आणि 5 नंतर अगेन 11:59 पर्यंत गुड इव्हनिंग ग्रीट करू शकता. ओके, इट मॅटर्स. अजून एक सिच्युएशन मला सांगायची आहे की 3 मित्र असतात आणि त्यांचं ठरलेलं असतं की स्कूल ग्राउंडवर थोड्या वेळापुरतं 8:30 वाजता रात्रीचं भेटायचं. समजताय? रात्रीच्या 8:30 वाजता आपण अर्धा तास का होईना भेटूया, टप्पा मारूया, तोपर्यंत तर सर्व आवरलेलं असतं. ओके, सो राम, श्याम आणि माधव, ओके हे नाव घेऊया आपण. राम, श्याम आणि माधव आहेत, हे 3 मुलं आहेत, ते एकमेकांचे मित्र आहेत. सो राम, श्याम दोघं 8:30 वाजता तिथे आले. आल्या एकमेकांना गुड इव्हनिंग ग्रीट केलं आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. ओके, 9 वाजले, माधव काय आला नाही. 9:15 वाजता माधव आला, पण तेवढ्यात काय झालं, रामला त्याच्या घरच्यांचा फोन आला की बाबा आता चल, उशीर झालाय, जेवायला चल. 9:15 वाजता माधव मस्त खाऊन पिऊन आला, मस्त त्याच्या मित्रांबरोबर गप्पा मारायला. सो माधव येताच त्याने त्याच्या मित्रांना काय ग्रीट केलं, गुड इव्हनिंग राम अँड श्याम. सो राम काय बोलला, ओके बाय, गुड नाईट, मला घरी जायचंय. सो एका वेळी एक मित्र गुड इव्हनिंग बोलतोय आणि त्याच वेळी दुसरा मित्र गुड नाईट बोलतोय. सिच्युएशन समजते. टाइम तोच आहे 9:15चा, पण कोणासाठी ती इव्हनिंग असू शकते तर कोणासाठी ती गुड नाईट असू शकते. सो राम त्यांना काय बोलणार की आता बाबा, आता मी जातो, जेवतो आणि झोपतो, आता आपण तुम्हाला डायरेक्ट उद्या भेटूया, म्हणजे मी तुम्हाला डायरेक्ट उद्या भेटेन. ओके, म्हणून त्यानं ऑन द स्पॉट निर्णय घेतला बाय गुड नाईटचा. लक्षात येते. सो आय होप ऑल युअर डाऊट्स आर क्लिअर अबाउट गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट. कारण आपल्याकडे काय असतं माहिती का, इस्पेशली इंडियामध्ये फार कन्फ्युजन होते. ज्यावेळेस मी लहान होते स्कूलमध्ये कळायचंच नाही, असं वाटायचं तरी 4 वाजले म्हणजे संध्याकाळ झाली. मग गुड इव्हनिंग बोलायचं का गुड आफ्टरनून बोलायचं. टीचर क्लासमध्ये येईपर्यंत आम्ही तर 5 वाजेपर्यंत गुड आफ्टरनून बोलायचो, गुड इव्हनिंग टीचरला तर कधी बोललेलोच नाही. सो आमची स्कूल सकाळी 10 वाजल्यापासून तर 5 वाजेपर्यंत असायची, त्यामुळे तर मला तर फार कन्फ्युजन व्हायचं. फक्त 12 नंतर गुड आफ्टरनून चालू होते. आणि अजून एक तुम्हाला सांगायचे म्हणजे की डॉट 12 जेव्हा असतात ना दुपारचे, तर गुड नून असते, गुड नून. लक्षात येते. सो त्यानंतर 12 नंतर मीन्स आफ्टरनून असं आपण म्हणायला सुरुवात करतो. तर इंडियामध्ये इस्पेशली माझं सांगायचं असं म्हणणं आहे की सिजनेबल खूप आहे, व्हेरिएशन दिसायला मिळते. उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा असतो, हिवाळ्यामध्ये दिवस छोटा असतो, बरोबर की नाही. उन्हाळ्यामध्ये 7 वाजेपर्यंत बऱ्यापैकी प्रकाश असतो, तर हिवाळ्यामध्ये 5 वाजताच अंधार पडायला सुरुवात होते. मग अशा वेळेस मला लहानपणी ना फार कन्फ्युजन यायचं, आता मी टीचरला काय ग्रीट करू. तर मला याचं सांगण्याचा उद्देश असा आहे की कन्फ्यूज होण्यासारखं काही नाही आहे यामध्ये. इंग्लिश इज नॉट आवर लँग्वेज, इंग्लिश इज नॉट अन इंडियन लँग्वेज. आपली भारतीय ती भाषा नाही आहे. ओके, सो इट इज अन ब्रिटिश लँग्वेज और अमेरिकन और युरोपियन लँग्वेज. ओके, सो त्यांच्या देशामध्ये ते लोक काय करतात, दुपारचे 12 ते 5 वाजेपर्यंत जे कोणी भेटेल त्यांना गुड आफ्टरनून ग्रीट करतो, आणि आपण युजली त्यांनाच तर फॉलो करतो ना, बरोबर की नाही. ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केले. सो मोस्ट ऑफ पीपल इन इंडिया वी युजली स्पीक इन ब्रिटिश इंग्लिश. आपण ब्रिटिश इंग्लिशमध्ये जास्त बोलतो. आता ॲक्च्युली व्यापारामुळे काय झालं आहे, अमेरिकन लँग्वेजचेही भरपूर सारे वर्ड्स आपल्याकडे यूज केले जातात, इवन आपल्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा बघायला मिळतात. सो इट्स ओके, बट प्रोबॅबली वी ऑलवेज यूज्ड ब्रिटिश इंग्लिश. ओके, सो ते जर 12 ते 5 पर्यंत गुड आफ्टरनून ग्रीट करतात, तर
आपणही 12 ते 5 गुड आफ्टरनून ग्रीट करूयात. ओके, आय होप ऑल युअर डाउट्स आर क्लिअर. इफ यू फाइंड एनी डाउट रिगार्डिंग गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून and good evening, good night, please let me know. So today we are stop. Thank you. Bye bye.